मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलाय। त्यानंतर विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली जातेय। महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाहीये। सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी लाडका आंध्र लाडका बिहार म्हणत त्यांना भरपूर निधीची घोषणा केली आहे, परंतु केंद्राला महाराष्ट्र परका का वाटत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या। यंदाचा अर्थसंकल्प कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषी सहकारी संस्थांना बळकटी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा असं मत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना व्यक्त केलंय। ग्रामीण भागातील जमिनींच्या मोजणीसाठी GSI प्रणाली आणि शहरी भागातील जमीन खरेदी विक्री व्यवहारांसाठी डिजिटलायझेशन प्रणालीला दिलेलं प्रोत्साहन स्वागतार्ह असल्याचंही ते यावेळी म्हणाले। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा देण्याची परंपरा भाजप सरकारनं कायम ठेवली आहे। या अर्थसंकल्पावरून महाराष्ट्रातील तथाकथित चाणक्य व सत्ताधारी नेत्याची दिल्लीतील लायकी लक्षात आली अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर निशाणा साधताना केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा व गरीब या 4 प्रमुख घटकांवर भर देण्यात आलाय। या अर्थसंकल्पाद्वारे देशाच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करण्यात आली असून त्याद्वारे एक मजबूत भारत उदयास येण्यास मदत होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना व्यक्त केलंय। देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर झालाय, मात्र यामध्ये महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये। याच कारणावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा टीका केली आहे। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे असं ते म्हणालेत। या संदर्भात त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो असं ते म्हणालेत।